त्याबद्दल आणि सगळ्यांनी जे हे कष्टाने हा मेगा इव्हेंट केलेला आहे तो खूप नॉस्टॅल्जिक आहे. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस अँड प्रोव्हाइडिंग अस अन ऑपॉर्च्युनिटी टू बी ऑन दिस डायस. सो माझं नाव अमोल ढाकणे आहे. मी 2004 बीटेक मेकॅनिकल पासआउट आहे आणि मी जस्ट 3 स्टोरी सांगेन आणि देन आय विल कंटिन्यू दिस. आय विल नॉट टेक मच टाईम 6 and 7 minutes ओनली. सो पहिली स्टोरी आहे की मी आय थिंक माझ्या माहितीत तरी नाही पण मी आय एम वन ऑफ देम की त्यांनी गोल्डन ॲटम्स काढलेले आहेत प्रत्येक वर्षी. मी प्रत्येक वर्षी 3 पेपर ठेवायचो आणि ते पुढच्या वर्षी काढायचो, परत पुढच्या वर्षी काढायचो आणि शेवटच्या इयरला सगळे क्लिअर करून मी पासआउट झालो. 4 वर्षात पासआउट झालो, ड्रॉप लागला नाही कधी मला. सो आय वॉज व्हेरी शुअर की कोणते पेपर ठेवायचे. मी पेपर द्यायचो नाही, 3 पेपर द्यायचो नाही आणि ते पुढच्या सेमला क्लिअर करायचं ॲज अ गोल्डन ॲटम. सो इट वॉज आय रिपीटेड दिस फॉर 4 times अँड देन आय क्लिअर्ड ऑल द पेपर फायनल सेमला. सो बाटूनी काय दिलं, फर्स्ट स्टोरी ही आहे. बाटूनी काय दिलं मी हे का सांगितलं तुम्हाला, कारण एक शिवखेराची स्टोरी आहे की जेव्हा 2 मुलं, एक हाडकुळाचा मुलगा असतो थीन एकदम कमी वजनाचा आणि एक दुसरा जाडा मुलगा असतो आणि तो विहिरीत पडतो आणि तो दुसरा मुलगा बघतो आणि त्याला दोरी टाकून वाचवतो, काढतो, बाहेर आणतो आणि जेव्हा ते सांगतात सगळ्यांना कम्युनिटीमध्ये की या मुलाने या मुलाला बाहेर काढले तर कोणी बिलीव्ह करत नाही. ते म्हणतात तू एवढासा 15 किलोचा आणि तू या 50 किलोच्या मुलाला कसं बाहेर काढलंस. तर त्यांच्यात एक बुजुर्ग माणूस असतो, तो म्हणतो की आय बिलीव्ह दॅम बिकॉज जेव्हा हा मुलगा विहिरीत पडला तेव्हा ह्या लहान मुलांनी इकडे बघितलं कोणी नव्हतं, इकडे बघितलं कोणी नव्हतं, पुढे बघितलं कोणी नव्हतं. त्याला हे सांगायलाच तिथे कोणी नव्हतं की तू हे करू शकत नाहीस. अँड दॅट एक्झॅक्टली हॅपन विथ अस इन बाटू. मोबाईल नव्हते, लॅपटॉप नव्हते, आम्हीच एकमेकाला होतो आणि आमचे प्रोफेसर्स फाटा, गगनगिरी आणि हे होस्टेल्स आणि हीच आमची दुनिया होती. आम्हाला इथे सांगायला कोणी नव्हतं की तू हे असे गोल्डन ॲटम काढू शकत नाही. मी माझ्या मित्रांना म्हटलं, संदीप सचिनला म्हटलं अरे भाई तू तो करू शकताय, ठीक आहे, म्हणजे कॉन्फिडन्स येऊन द्यायचा की आपण करू शकतो बाबा, ठीक आहे. देन पासआउट झाल्यावर असं म्हणजे आय विल शेअर दिस ट्रान्सपरंटली. इट वॉज मतलब देर वॉज नो एम ॲज सच की पहिलं असं होतं की अरे कोणीतरी एक जॉब द्यावा, एक जॉब आपण काहीतरी चालू करावं, हे पहिलं एम होतं. वेन आय पास आउट इन 2004 आणि देन मी अँड सचिन वी वेंट टू हैदराबाद. वी गॉट ॲडमिशन इन CPET, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फॉर मास्टर प्रोग्राम पॅटर्न सी एंड मोल्ड डिझाईन. थोडं नाव मोठं आहे पण ठीक आहे, म्हणजे डिझायनिंगचं कोर्स होतं. सो आम्ही तिथे ॲडमिशन घेतलं, 6 महिने कोर्स केला. देन मी वर्क देअर ॲज अ डिझाईन इंजिनियर इन हैदराबाद, देन मुंबई. नंतर मग सगळे MBA करायला लागले, सगळे आजूबाजूचे MBA करायला लागले. लय MBA भारी आहे, लय MBA भारी आहे. मी म्हटलं यार MBA करायला पाहिजे. सचिनला म्हटलं MBA करायला पाहिजे. सचिन म्हटलं हो करायला पाहिजे. रामेडला विचारलं, दोघंही इथे आहेत, ते म्हटले हो करायला पाहिजे. मग ते म्हटले की यू एम फॉर द मून, देन यू लँड ॲटलीस्ट इन द स्टार. मून म्हणजे काय आहे अहमदाबाद, देन यू लँड ॲटलीस्ट अदर कॉलेजेस अँड ऑल. असं काही झालं नाही, कुठेच लँड नाही झालं. मी एक व्यवस्थित कॉलेज मिळालं मला, मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च म्हणून, फ्री सीट. मी MBA केले तिथून. बट दॅट टाईम आय रिअलाइज की आपल्याला या कॉम्पिटेटिव्ह दुनियेमध्ये पाऊल ठेवण्यासाठी दोज मार्क्स वी नीडेड, राईट. दॅट इज द एंट्री पॉईंट. अँड that time I decided to do well in academics as well, because in Batu I did well in sports, kabaddi, theatre. I performed in theatre here. या बाजूला जे आपलं मंच आहे तिथे खूप थिएटर केले. सो बाटूनी बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी दिल्या होत्या ज्या लिडरशिपच्या स्किल्स खूप नंतर कामाला आल्या. पण MBA करत असताना हे लक्षात आलं की आपल्याला मार्क्स पण जरुरी आहे. अँड देन आय वर्क हार्ड. मी वन ऑफ द टॉपर होतो MBA आमच्या कॉलेजमध्ये. अँड देन आय गॉट प्लेस्ड इन जिंदाल स्टेनलेस. I worked in Jindal Stainless in sales, and then I joined Tata Steel. I worked with Tata Steel for
almost 7 years, so 9-10 years I worked in sales, marketing, business strategy in these two companies. And then during Tata Steel tenure, there was a program called as ProEngage, which is the largest employee volunteering program in the world. It is from the Tata Trust. So I came into the connect with the NGO sector, like social development sector. And then in 2017, I left my job and started Misocia, which is an impact advisory organization. And we work in designing, then your research, and we do impact assessments and all the assessments and audits. Currently, we work in India and out of India in 3 countries. We have 60 plus clients in India. Out of 60 clients, we have 12 clients from the Tata Group company, Titan, Tata Chemical, Rallis and all. From chemical industry, Asian Paints, Sudarshan Chemical, SRF, from banking, SBI, GI, then you are IDFC First Bank, Kotak, HDFC, ST Bharat Foundations, those are our clients. And just 6 months back, we also did assessment of RBI, one of the entity of RBI, Reserve Bank of India. So that's how we build our team. And so then in between, when all these things were happening, challenges are, of course, challenges are there. But I got call from IIM Ahmedabad last year, and they told me that you are shortlisted across India for 20 entrepreneurs. They are shortlisted. I was shortlisted for the social development sector, and I went there and completed People and Culture Accelerator करके है उनका. So I completed that for 6 months. मी जेव्हा MBAचं प्रिपरेशन करत होतो तेव्हा तर मी मून आणि स्टार काय अचीव करू शकलो नाही, पण when I was like last year that moon came to me. So मला असं वाटतं की if you think we can do and we can contribute and we can do wonders, so it's all in the head. And lastly, I conclude with a quote from Mark Twain that it's not about the size of the dog in the fight, but it's about the fight in the dog. So that's all from my side, and thank you again. Thank you for inviting us and making it very memorable. Thank you. Thank you.